नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर हर्षना सोनकुसरे, अर्थशास्त्र विभाग, रेणुका कॉलेज, नागपूर। मागे आपण पाहिलेलं आहे की मागणीची लवचिकते म्हणजे काय, मागणीची लवचिकतेमध्ये किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार पाहिलेले आहे। आता आपण पाहूया किंमतजन्य लवचिकतेचे मापन। ज्या प्रकारे मागणीची लवचिकतेचे प्रकारामध्ये आपण 5 प्रकार पाहिलेले आहे। पूर्ण लवचिक मागणी, पूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, एकापेक्षा जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी। याच रीतीने किंमतजन्य लवचिकतेचे मापन करताना त्याचे पण 5 प्रकार आहे। पहिला आहे एकूण खर्च पद्धती, दूसरा आहे शेकडेवारी पद्धती, तिसरा आहे भूमितीय पद्धती, चौथा आहे सीमांत प्राप्ती पद्धती आणि शेवटचा आहे कमाल पद्धती। आता आपण पाहूया की एकूण खर्च पद्धती म्हणजे काय। ही पद्धती डॉक्टर मार्शल द्वारा प्रतिपादित आहे। यांचं म्हणणं आहे की वस्तूंची किंमतमध्ये बदल झाल्यामुळे आपल्या एकूण खर्चात किती बदल होत आहे हे याच्यामध्ये आपण पाहतो। म्हणजे मार्शल म्हणतात की किंमत वाढल्यावर आपला एकूण खर्च वाढतो, कमी होतो की काय होतो, या रीतीने आपण याचा अभ्यास करणार आहे। याच्यामध्ये पण 3 अवस्था आपल्याला पाहायला भेटणार आहे। जसं आपण लवचिकतेचे मापन करता वेळेस आपण त्याच्या प्रकारामध्ये पाहिलं आहे एकक लवचिक मागणी, एकापेक्षा कमी लवचिक मागणी आणि एकापेक्षा जास्त लवचिक मागणी। याचा अभ्यास करण्यासाठी आपण हे तालिका रूपामध्ये स्पष्ट करूया। सगळ्यात आधी आपण घेणार आहे एकक लवचिक मागणी। वस्तूंच्या किमतीत बदल झाल्यामुळे वस्तूंच्या मागणी परिमाणात बदल होतो। म्हणजे किंमत वाढली तर मागणी कमी होतो, किंमत कमी झाली तर मागणी वाढतो। परंतु त्या वस्तू प्रिथार्थ बदल होणारा खर्च स्थिर राहतो, तेव्हा मागणीची लवचिकता एकक आहे। म्हणजे किमतीमध्ये जे काही परिवर्तन होत आहे त्याच्या एकूण खर्चात कोणताही बदल आपल्याला दिसत नाहीये, ते म्हणजे एकक लवचिक मागणी। हे आपण तालिका रूपामध्ये स्पष्ट करूया। सगळ्यात आधी आपण इथे घेणार आहे वस्तूंची किंमत, दुसरा ब्लॉक आपण घेणार आहे मागणी परिमाण, आणि तिसरा ब्लॉक आपण घेणार आहे एकूण खर्च। या आधारावर डॉक्टर मार्शल हे सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। आता आपण एकक लवचिक मागणीचे उदाहरण घेऊया। पहिले वस्तूंची किंमत 2 रुपये प्रति नग, नंतर 3 रुपये, 4 रुपये, या रीतीने आपण पाहूया। मागणी परिमाण किती आहे? 6, 4, 3। आता एकूण खर्च कसं काढायचं? वस्तूंची जी किंमत आहे आणि मागणीचे परिमाण आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे मल्टिप्लिकेशन। 2 गुणिले 6 12, 2 into 6 12, 3 into 4 12, 4 into 3 12। म्हणजे हे जे आहे एकूण खर्चाचा जे आपल्याला दर दिसत आहे ते काय सारखे आहे। म्हणजे किंमत हळूहळू वाढत आहे तो मागणी परिमाण हळूहळू काय होत आहे, कमी होत आहे। परंतु जे एकूण खर्चात होणारे जे बदल किंवा जे एकूण खर्च जे आलेला आहे ते एक सारखेपणा आहे, त्याच्यामुळे ही लवचिकता कशी आहे, एकक लवचिक मागणी। आता आपण दुसरा पाहूया एकापेक्षा जास्त लवचिक मागणी। जेव्हा वस्तूंची किंमत कमी झाल्यास तो वस्तू प्रिथार्थ होणारा एकूण खर्च वाढतो, या उलट किंमत वाढल्यास तो वस्तू प्रिथार्थ होणारा एकूण खर्च कमी होतो। तर या रीतीने एकूण खर्चामध्ये जे आपल्याला जे अंतर दिसत आहे ते अंतर किंमत सोबत, किंमत वाढली तर खर्च कमी होतो, किंमत कमी झाली तर खर्चाचे प्रमाण वाढतो। म्हणजे काय झालं, जास्त एकापेक्षा जास्त लवचिक मागणी। याला आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। वस्तूंची किंमत जसं आपण एकक मध्ये 2, 3, 4 घेतली ते सारखी आहे, ठीक आहे। नंतर आहे मागणी परिमाण मध्ये भी थोडासा बदल करत आहे। मागणी परिमाण किती आहे? 6, 3, 1 घेतली आहे। आता एकूण खर्चामध्ये परिवर्तन पहा। आपण आधी कसं काढलेलं होतं? 2 into 6 12, ओके। 3 into 3 किती होणार आहे? इथे मी मिटवत आहे, किती झाले? 9, 4 into 1 4। या रीतीने आपण पाहत आहे की वस्तूंची किंमत वाढली तर मागणी हळूहळू कमी होत आहे, पण एकूण खर्च
किंमत कमी होती तर खर्चाचं प्रमाण जास्त होता, जसं एकापेक्षा जास्त मध्ये सांगितलंय. जसे जसे किंमतमध्ये वाढ होत आहे एकूण खर्चामध्ये काय होत आहे, कमी होत आहे. याला आपण म्हणणार एकापेक्षा जास्त लॉजिक मागणी. आता आपण तिसरा पाहू, एकापेक्षा कमी लॉजिक मागणी. एकापेक्षा कमी लॉजिक मागणीमध्ये काय होणार आहे की किंमत मध्ये काय होणार, कमी झाल्यावर वस्तू प्रित्यार्थ होणारी जे खर्च आहे ते पण कमी होणार. किंमत वाढली तर एकूण खर्च जे प्रित्यार्थ होणारा जे खर्च आहे ते पण कमी होणार. या रीतीने जेव्हा किमतीमध्ये कमी आली तो वस्तू प्रित्यार्थ होणारा खर्च पण काय असणार आहे, कमी होणार आहे. याला आपण तालिकाद्वारे स्पष्ट करूया. सेम ठेवू, 2, 3, 4 प्रतिनग वस्तूंची किंमत ठेवणार आहे. मागणी परिमाण मध्ये थोडासा चेंजेस करणार आहे मी. ठीक आहे, मागणी परिमाण पहिले किती होता, 6 होता, आता 5 आणि हे 4. आता एकूण खर्च आपण कोणत्या रीतीने काढतो, 2 गुणिले 6 12 एज इट इज. 3 गुणिले 5 किती होणार आहे, हे मिटवत आहे 15. 4 × 4 16. काय आपल्याला काय लक्षात येत आहे, किंमत मध्ये परिवर्तन झालं तर मागणीमध्ये त्याचा परिणाम आहे. पण किंमत जशी जशी वाढत आहे एकूण खर्च पण काय आहे, वाढत जात आहे. हे म्हणजे एकापेक्षा कमी लॉजिक मागणी. म्हणजे किमतीच्या वाढल्यामुळे एकूण खर्चात मध्ये पण वाढ होत आहे, पण ते जे वाढीचा दर आहे ते आपला एकापेक्षा कमी लॉजिक मागणीच्या अंतर्गत आपण याच्यामध्ये पाहतो. ही झाली पहिली पद्धती, कोणती, एकूण खर्च पद्धती. आता दुसरा आपण पाहूया शेकडेवारी पद्धती. ठीक आहे, शेकडेवारी पद्धती डॉक्टर फ्लक्स द्वारा प्रतिपादित आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण मागणीची लवचिकता काढत असतो तर त्या मागणीची लवचिकता काढता वेळेस मागणीतील जे शेकडा बदल होत असते आणि त्याच्यासोबत किमतीमध्ये जे शेकडा बदल होत आहे त्याला आपण जेव्हा शेकडा म्हणजे पर्सेंटेज प्रतिशतच्या रूपामध्ये स्पष्ट करतो ते आपली झाली शेकडेवारी पद्धती. या पद्धतीमध्ये मागणीमध्ये जे शेकडा बदल होत आहे आणि किमतीमध्ये जे शेकडा बदल होत आहे या दोघांना घेऊन मागणीची लवचिकता काढता येते. आता आपण याला एक सूत्रद्वारा स्पष्टीकरण करूया. शेकडेवारी पद्धती काढता वेळेस प्रोफेसर फ्लक्स ती याला सूत्रच्या याच्यामध्ये सांगितलं आहे. मी शॉर्ट मध्ये थोडंसं लिहिणार आहे. मागणीची लवचिकता बरोबर मी काय सांगितलंय, मागणीतील शेकडा बदल, मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल, हे याच्या सूत्र आहे. आता आपण याला वेगवेगळ्या करून घ्या. मागणीतील शेकडा बदल, ठीक आहे, मागणीतील शेकडा बदल बरोबर, ठीक आहे, मागणीतील बदल, मागणीतील बदल भागीला मूळ मागणी गुणिला 100. आता मागणीचे शेकडा बदल आपल्याला काढायचे असेल, ठीक आहे, हे काढायचे असेल तर आपण काय करणार, मागणीतील बदल. समजा माझ्याकडे मी जेव्हा कोणती पण वस्तूची मागणी आधी 100 करत होती, नंतर मी ते वाढवून किती केली, 110 केली. तो मागणीतील बदल किती झाला माझ्या, 100 आणि 110च्या अंतर काय झाला, 10. ठीक आहे, मूळ मागणी म्हणजे माझी आधीची मागणी किती होती, पहिले किती होती माझी मूळ मागणी 100 गुणिले 100 या रीतीने. तसंच आता किमतीतील शेकडा बदल पाहूया. किमतीतील शेकडा बदल, आता आपण याला उदाहरणद्वारे पूर्ण एकापेक्षा जास्त आहे कमी आहे की एकक आहे हे आपण उदाहरणद्वारे स्पष्ट नंतर करूया. आता किमतीतील शेकडा बदल पाहायचे तर किमतीतील बदल भागीला मूळ किंमत गुणिला 100. जसं किंमत आधी 5 रुपये होती एक वस्तूची, नंतर वाढून 7 रुपये झाली, तर किमतीतील बदल किती झाला, 2 रुपयाचा झालाय. मूळ किंमत किती होती, 5 रुपये गुणिला 100 या रीतीने आपण हे काढणार आहे. आता हे झालं याच्या सूत्र, ठीक आहे. सूत्र काय, मागणीतील लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. आता आपण हे पाहूया की हे एकक लवचिक मागणी आहे की एकापेक्षा जास्त आहे की एकापेक्षा कमी आहे. ठीक आहे, आपण पहिला घेणार आहे एकक लवचिक मागणी. जर वस्तूंच्या किमती झालेला शेकडा बदल आणि तिच्या मागणीतील झालेला शेकडा बदल सारखे असतील, म्हणजे किंमत मध्ये जितका शेकडा बदल होत आहे तितकेच मागणीचे शेकडा बदल होत असेल,
म्हणजे दोघांचे जे बदलचे जे प्रमाण आहे ते सारखे होत असेल त्याला आपण एकक लवचिक मागणी म्हणणार. आता कसं, आता मी हे फॉर्म्युला थोडंसं हे साईडमध्ये करते, तुम्हाला आता सांगते. उदाहरणच्या रूपामध्ये पाहूया की 1 रुपये जी इथे प्राइस दाखवत आहे, इथे मी डिमांड म्हणजे मागणी. 1 रुपये किंमत असताना आपण एक उदाहरण पाहूया. 100 पेरूची मागणी करत आहे. ठीक आहे, 1 रुपये त्याची किंमत आहे, तर आपण किती घेत आहे? 100 घेत आहे. आता 90 पैसे झाली म्हणजे 100 पैशापेक्षा 90 म्हणजे 10 पैसा आपला कमी आहे, म्हणजे किंमत कमी झाली तर आपली मागणी 110 आहे. तर याला हे एकक कसं झालं हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. आता आपलं सूत्र काय आहे? हे आहे. ठीक आहे, आता मागणीतील बदल किती होत आहे? मागणीतील बदल किती होत आहे आपला? 10 रुपयाच्या 100 मायनस 110 भागीला मूळ मागणी किती आपली? मूळ मागणी किती आपली? 100 आहे. आता दोघे याच्यामध्ये 100 दिले म्हणजे क्रॉस होऊन जाणार, त्याला आपण सोडून देतो. ठीक आहे, आता किमतीतील बदल किती होत आहे? पहिले 1 रुपये होता, 1 रुपयाला आपण पैशामध्ये कन्वर्ट केलं तर किती होऊन जाणार? 1च्या 100. ठीक आहे, 100 मायनस 90. आता मूळ किंमत किती आपली? 100 आहे. ठीक आहे, 1 रुपये म्हणजे 100. आता हे केलं तर किती होणार आहे? 10 100 इंटू, आता हे किती झालं? 100 मधून 90 गेलं तर मी इंटूने डिवाइड 10 100 म्हणजे याला आपण या रीतीने पण लिहू शकतो. 10/100 गुणिले 100/10. 100 कट झाले, 10 कट झाले म्हणजे 1. आपला व्हॅल्यू किती आली आहे? 1. म्हणजे हे काय झाला? एकक लॉजिक मागणी. ज्याच्या उत्तर आपल्याला 1 भेटत असेल ते लॉजिक कोणती आहे? एकक लॉजिक आहे. हे उदाहरण स्पष्ट झालं. आता आपण दुसरं पाहूया, एकापेक्षा जास्त लॉजिक मागणी. जर किमतीतील शेकडा बदलांपेक्षा मागणीतील शेकडा बदल जास्त असेल, म्हणजे किमतीतील जे शेकडा बदल त्याच्यापेक्षा मागणीतील शेकडा बदल जास्त आहे. कसं? आता एक उदाहरण, जसं हेच आपण घेतलेलं आहे. 1 रुपये असताना आपण किती करत आहे? 100 पेरूची मागणी करत आहे. 90 पैसे झाल्यावर मागणीचे शेकडा बदल त्यांनी काय म्हटलेलं? जास्त झालेला आहे. म्हणजे मी हे नंबर आता थोडासा रफ करत आहे, 120 केला. आता थोडासा चेंजेस झाला याच्यामध्ये. आता पाहूया कसं. आता आपण हे सूत्रामध्ये त्याला आपण टाकून देऊ. 100 मायनस 110 आहे. 100 पैसे आहे. ठीक आहे, हे 100 पैसे आहे. ते 100 पैसे आता इथे काय होणार आहे? 120. म्हणजे आधी किती होता? 100 होता डिमांड, आणि आता वाढून किती झाले? 120 झाले. आणि हे भागीला 100, हे 100 मायनस 90 आहे. आता याच्यामध्ये चेंजेस काय होणार? इथे काय होऊन जाणार? 20 भागीला 100, 10 डिवाइड बाय 100. तर आता इथे चेंजेस काय होणार आहे? 20/100 गुणिला 100/10 म्हणजे 10 1 जा 10 2 जा, म्हणजे आपला आन्सर काय आलाय? 2. म्हणजे 1 नंबर पेक्षा जास्त आलाय. तर हे कोणती लॉजिक मागणी झाली? एकापेक्षा जास्त. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया, एकापेक्षा कमी लॉजिक मागणी, ज्याच्यामध्ये किमतीतील शेकडा बदलांपेक्षा मागणीतील शेकडा बदल कमी असेल. किमतीतील शेकडापेक्षा मागणीतील शेकडा बदल कमी आहे म्हणजे ते काय झाला? कमी लॉजिक मागणी. याला पण आपण उदाहरणाद्वारे पाहूया. 100 पैसे असताना आपण 100 पेरूची मागणी करत आहे. 90 पैसे झाल्यावर पेरूची मागणी, आता ही नंबर चेंज करत आहे, 105 करत असेल तर मागणीची लवचिकता कशा प्रकारे कमी आहे हे स्पष्ट करूया. आता इथे नंबर मध्ये पण इथे चेंजेस होणार आहे. 105 करून टाकला मी, ऍज इट इज राहणार आहे पूर्ण. ठीक आहे, आता इथे किती वाचणार आपला? 100 मधून 105 गेले तर 5 सेम राहणार. आता इथे पण चेंज होणार, इथे किती नंबर येणार आहे? 5. आता हे आपण थोडंसं याला चेंज करूया. 5/10. 5/10 म्हणजे काय झाला? हे 0 इथे जाऊन इथे आला तर 0.5 म्हणजे हे एकापेक्षा कमी आहे. म्हणजे 1 नंबर पेक्षा हे कमी, 0.5 आलं म्हणजे हे एकापेक्षा कमी लॉजिक मागणी. या रीतीने आपण शेकडेवारी पद्धतीद्वारे हे असं स्पष्ट करू शकतो सूत्राच्या मागणीची लॉजिकता बरोबर
मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. हे तिन्ही आपण उदाहरणद्वारे स्पष्ट केलं की शेकडा म्हणजे डिमांड मध्ये आपण थोडासा चेंजेस केलं तर कोणत्या रीतीने एकापेक्षा जास्त आहे, कमी आहे की एकक आहे हे स्पष्ट होत आहे. आता आपण तिसरी पद्धती पाहूया, भूमितीय पद्धती. भूमितीय म्हणजे भूमीचे एक तुकडा. जसं आपण भूमी मापायसाठी ना आपल्याला आकडेची गरज पडते ना, काय आपण इंच टेप किंवा एक आपल्याकडे समजा आकडे नसेल तर ना एकूण खर्च पद्धतीद्वारे आपण मापू शकतो ना शेकडेवारी पद्धती आहे. तर एक भूमितीय म्हणजे एक स्केलच्या रूपामध्ये आपण कशी एकापेक्षा जास्त आहे, कमी आहे की एकक आहे हे स्पष्ट करण्यासाठी भूमितीय पद्धतीचा वापर केला जातो. या अंतर्गत एक त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे. आता हे वाले सूत्र मी मिटवत आहे जे आपण शेकडा पद्धतीच्या अंतर्गत केले होते. ठीक आहे. आता आपण भूमितीय पद्धतीच्या अंतर्गत आकडे नसताना आपण कसे करू शकतो की स्केलद्वारे कसे स्पष्ट होणार की हे जास्त वाढत आहे, कमी होत आहे की काय आहे हे स्पष्ट होत आहे. त्याचे एक सूत्र त्यांनी दिलेलं आहे की मागणीची लवचिकता आपण कशा प्रकारे काढू शकतो. मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदू पासून खालच्या भाग, मागणी वक्रावरील बिंदू पासून खालच्या भाग आणि मागणी वक्रावरील सेम आहे. ठीक आहे. बिंदू पासून वरच्या भाग हे त्याच्या सूत्र आहे. आता हे कसं होणार आहे मी हे एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. आता सूत्र काय आहे, मागणी वक्रावरील बिंदू पासून खालच्या भाग. समजा मागणी वक्र कसा असतो, वरून खाली जाणारा असतो. ठीक आहे. तर त्यांनी कोणते पण ठिकाणी एखादी बिंदू घेतला असेल, समजा इथे बिंदू आहे तर हे बिंदू पासून खालच्या भाग नंतर मागणी वक्रावरील बिंदू पासून वरच्या भाग या रीतीने त्यांनी स्केलद्वारे स्पष्ट केलाय की हे एकापेक्षा जास्त आहे, कमी आहे की काय आहे. आता याला आपण एक ग्राफ थ्रू समजूया. इथे ग्राफ काढते. OX अक्ष आणि OY अक्ष. OX अक्ष मध्ये आपण मागणी परिमाण दर्शवलेलं आहे आणि OY अक्ष मध्ये वस्तूंची किंमत दर्शवलेली आहे. ठीक आहे. आता मागणी वक्र काढत आहे मी. याच्यामध्ये 45 डिग्री मध्ये हे याच्यामध्ये 1 2 3 4 5 पॉइंट मी टाकलेले आहे. ठीक आहे. नाव देऊन देऊ याला आपण M. या पॉइंटला M, B, K, D आणि N या रीतीने आपण याचे नाव दिलेले आहे. आता हे एकापेक्षा जास्त एक लॉजिक आहे हे आपण स्पष्ट करूया. फॉर एक्झाम्पल मी आता पहिला सगळ्यात आधी K बिंदू घेत आहे. K बिंदू घेतला. आता सूत्राच्या अनुषंगाने याला स्पष्ट करूया. K बिंदू मध्ये खालच्या भाग आणि वरच्या भाग. KN हे खालच्या भाग. ठीक आहे. KN अपॉन KM क्योंकि हे काय लिहिलं मागणी वक्रावरील वरच्या भाग KM. तर हे कोणती लवचिक झाली, जितकं हे डिस्टन्स आहे तितकंच हे डिस्टन्स आहे म्हणजे मागणीची लवचिकता कशी आहे, एकक आहे. K बिंदूवर मागणीची लवचिकता कशी आहे, एकक आहे. ठीक आहे. आता दुसरा बिंदू आपण घेऊया D. D बिंदूवर च्या सूत्राच्या अनुषंगाने DN अपॉन DM, DN अपॉन DM. आता हे एकापेक्षा जास्त आहे, कमी कसं समजणार आहे, हे एकापेक्षा कमी आहे, कमी लवचिक मागणी आहे. म्हणजे याच्यामध्ये जे बदल आहे ते कमी आहे आणि हे जास्त आहे, त्याच्यामुळे हे कमी लवचिक मागणी राहणार. आता दुसरा पॉइंट घेऊया B. या याच्यामध्ये BN अपॉन BM हे एकापेक्षा जास्त लवचिक मागणी आहे. अंतर काय आहे, जास्त आहे आणि याच्या अंतर कमी आहे म्हणजे हे एकापेक्षा जास्त, म्हणजे मागणीतील जे परिवर्तन आहे ते जास्त होत आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपण घेऊया N. आता हे कोणती लवचिक मागणी असणार आहे, N म्हणजे
इथे काय आहे, शून्य झालंय, म्हणजे मागणीतील कोणताही परिवर्तन नाही. जसं आपण आधी पाहिलेला होता याच्यामध्ये मागणीची किंमतजन्य लवचिकतामध्ये मागणीचे जे प्रकार पाहिले होते आपण किंमतजन्य लवचिकतामध्ये, त्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त, एकापेक्षा कमी, एकक, पूर्णतः लवचिक आणि पूर्णतः अलवचिक. तर या रीतीने याच्यामध्ये ही मागणी कसं होतं, शून्य, म्हणजे मागणीमध्ये या पॉइंटवर आल्यावर मागणीमध्ये कोणताही परिवर्तन होत नाही, फक्त काय होणार आहे, किमतीमध्ये कोणताही परिवर्तन आपल्याला दिसत आहे. तर याच्यामध्ये आपण आता करणार, तर एन आहे, त्याच्या खालच्या भाग काही नाही, तर एन तर एन एज इट इज लिहिणार. वरच्या भाग आपण पाहूया एन एम, म्हणजे हे लवचिकता कशी आहे, शून्य झालेली आहे, मागणीमध्ये कोणताही परिवर्तन होत नाही. शेवटचा आपला वाचला एम पॉइंट, या याच्यामध्ये खालचा भाग एम एन अपॉन एम, म्हणजे हे लवचिकता कशी आहे, हे लवचिकता अनंत आहे, म्हणजे मागणीमध्ये किती पण परिवर्तन करता येते. म्हणजे याच्यामध्ये मागणीतील परिवर्तन जास्त पण किमतीमध्ये कोणताही परिवर्तन नाही, क्योंकि किंमतच्या हे ओवाय अक्षावर हे टच झालं, म्हणजे किमतीमध्ये याच्या कोणता परिवर्तन नाही, फक्त मागणीमध्ये परिवर्तन जास्त आहे, त्याच्यामुळे हे अनंत रीतीने याच्या लवचिकतामध्ये फरक पडणार. आता आपण एकूण खर्चामध्ये किमतीच्या प्रभावामुळे मागणीमध्ये जे प्रभाव पडला त्या अनुषंगाने आपल्या एकूण खर्चामध्ये आपण प्रभाव आकड्याच्या रूपामध्ये पाहिलेला आहे. त्याच रीतीने शेकडेवारी पद्धतीमध्ये प्रतिशताच्या रूपामध्ये आपण मागणीची लवचिकताचे मापन केलेले आहे. भूमितीय पद्धतीमध्ये त्यांनी या स्केलद्वारे हे स्पष्ट केलं की आपल्याकडे आकडे नसेल तर आपण कोणत्या रीतीने लवचिकता जास्त आहे, कमी आहे की एकक आहे, हे आपण स्पष्ट करता येते. चौथी आपण पद्धती पाहूया, कमान पद्धती. या पद्धतीच्या हा पद्धती डॉक्टर बामोल यांनी मांडलेला आहे. त्यांनी पण एक सूत्राद्वारे याला स्पष्ट केलं. प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी आपले आपले सूत्र सगळ्यांनी सांगितलेले आहे. आता प्रोफेसर बामोलचं म्हणणं आहे की मागणीची लवचिकता काढायची असेल, जसं आपण शेकडेवारी पद्धती घेतली आहे त्याचप्रमाणे, परंतु त्याच्या मापण्याचे जे तरीका आहे त्याच्यामध्ये थोडा परिवर्तन करून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रतिशत न घेता त्यांनी वेगळे रूपाने मांडलाय. मी तुम्हाला सांगते. सूत्र आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागीला मूळ मागणी प्लस नवीन मागणी. तसंच किमतीतील बदल भागीला मूळ किंमत प्लस नवीन किंमत. आता सूत्रामधून तुम्हाला लक्षात येत आहे त्यांनी प्रतिशत रूपामध्ये न घेता त्यांनी कोणत्या रीतीने सांगितलं. मागणीतील बदल, जसे आपण आधी पाहिलाय 100 होते पेरूची मागणी, नंतर वाढून 110 झाली, तर हे मागणीतील बदल किती झालं, 10च्या. मूळ मागणी किती होती, 100. आता नवीन मागणी आपली किती आहे, 110. या रीतीने किमतीच्या पण आहे. याला आपण पुढे पाहू की एकापेक्षा जास्त आहे, कमी आहे की काय आहे. आता मागणीची लवचिकतामध्ये आपण सगळ्यात आधी एक उदाहरणद्वारे पाहूया. समजा 5, इथे मी प्राइस लिहित आहे, इथे डिमांड 5 रुपये किंमत असताना आपण 100 किलो समजा साखरेची मागणी करत आहे. ठीक आहे. किंमत कमी होऊन 4 रुपये झाले. किंमत कमी होऊन 4 रुपये झाल्यावर मागणी किती आहे, 140 आहे. म्हणजे काय झालं, किंमत जास्त होती तो मागणी कमी होती, किंमत कमी झाली तो मागणी वाढून 140 झाली. आता या सूत्रामध्ये याला ठेवून पाहूया. मागणीतील बदल किती आहे, मागणीतील बदल किती होत आहे, 140 मायनस 100 भागीला मूळ किंमत किती, मूळ मागणी किती आहे 100 आणि नवीन मागणी किती आहे 140. किमतीतील बदल किती बदल होत आहे, 5 मायनस 4, म्हणजे आपण डायरेक्ट 1 पण लिहू शकतो. मी पूर्ण लिहून दाखवत आहे तुम्हाला. मूळ किंमत किती आहे आपली आधीची 5, मूळ म्हणजे आधीची किंमत, आणि नवीन किंमत किती आहे 4. आता याला सूत्र आपण सोडूया. किती झाले 40 भागीला 240
आता याच्यामध्ये 5 - 4 1/9. आता याला थोडंसं चेंज करूया. 40/240 इंटू म्हणजे आपण डिवाइडच्या 9ला आपण वर घेणार. 9/1. 2 × 12 1 6. हे किती झालं? 3च्या टेबलमध्ये कट केला तो 2 3. आपला आन्सर काय आला? 3/2 आला. आता याला आणखी डिव्हिजन केलं तर काय येणार आहे? 2च्या टेबलमध्ये 1.5. आता हे कोणती लॉजिक मागणी झाली? 1 पेक्षा जास्त आली. तर हे लॉजिकता कशी झाली? एकापेक्षा जास्त लॉजिक मागणी. या रीतीने प्रत्येक अर्थशास्त्रींनी, प्रोफेसर बामोल, फ्लेक्स, मार्शल सगळ्यांनी आपल्या आपल्या रीतीने किंमतीने लॉजिकताचे मापन करण्याची पद्धती या रीतीने स्पष्ट केली आहे. आता आपण हे जे लॉजिकताचे मापन इतके रीतीने आपण करत आहे त्याच्या मागचा उद्देश काय किंवा हे मापनचा प्रभाव आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे पडतात हे आपण समजूया. पहिला आहे वस्तूंचे स्वरूप. आपण वस्तू जे घेतो ते काही आरामदायक असते आणि काही आवश्यक वस्तू असतात. तर आवश्यक वस्तूच्या संदर्भात आपण पाहिलेलं की मागणीची लवचिकता केव्हा पण कमी असतो. त्याचं मुख्य कारण एकच आहे की वस्तूंची किंमत वाढल्यावर मागणी काय होते? वाढते. क्योंकि ते आवश्यक वस्तू आहे, ते रोजमर्राच्या जीवनामध्ये कामात येणारी वस्तू आहे. त्याच्यासाठी आपण किती पण पैसे द्यायला तयार असतो. त्याच्यामुळे त्याची लवचिकता काय असणार आहे? कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल मीठ, साखर, गहू, तांदूळ हे सगळे आपल्या जीवनाची आवश्यक वस्तू असल्यामुळे त्याची किंमत मध्ये किती पण वाढ झाली तेव्हा पण आपण त्या वस्तूची मागणी करत असतो. त्यामुळे त्याची लवचिकता काय असणार आहे? कमी असणार आहे. दुसरा आपण पाहू सूप किंवा चैनीची वस्तू. याच्यामध्ये श्रीमंत लोकांच्या राहते. याच्यामध्ये किंमत किती पण वाढली असताना तेव्हा पण त्यांची मागणीमध्ये त्याचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजे ते वस्तूंची मागणी जास्त करतात. किंमत वाढली असेल तर नियमच्या अनुषंगाने मागणी कमी झाली पाहिजे, परंतु इथं उलट असते. त्याच्यामुळे मागणीची लवचिकता कशी असणार आहे? जास्त असणार आहे. दुसरा आपण पाहूया सवयीची वस्तू. सवयीची वस्तू म्हणजे ज्याच्यामध्ये आपली त्या वस्तूचा उपभोग करण्याची सवय असेल. फॉर एक्झाम्पल मी एक डायबिटीज पेशंट आहे, तर मला इन्शुलिनची आवश्यकता आहे. त्याची किंमत किती पण वाढली असेल तेव्हा पण मी ते वस्तूंचा उपभोग करणार. मला ते इन्शुलिन शिवाय माझे जीवन यापन करणं कठीण असणार. त्या रीतीने त्या वस्तूंसोबत जोडलेले असून ते मागणीची लवचिकता कशी असणार आहे? कमी होणार आहे. क्योंकि मला त्याची आवश्यकता आहे. त्याची किंमत किती पण वाढली असेल ते वस्तू मला घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे वस्तूंची किंमत. वस्तूंची किंमत म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी उदाहरण घेऊया, जसे मोटार, विमान, हिरे, जवाहरात हे सगळं काय आहे? जास्त महागडी वस्तू आहे. या महागडी वस्तूंची किंमत किती पण वाढली असेल पण मागणीवर जास्त प्रभाव पडत नाही. जे श्रीमंत लोक आहेत ते किती पण किंमत वाढली असेल तेव्हा पण त्याचा उपभोग घेणार. त्याच्यामुळे मागणीची लवचिकता कशी असणार आहे? त्यासाठी जास्त असणार आहे. नेक्स्ट आहे विविध उपयोगी वस्तू. विविध उपयोगी म्हणजे एकापेक्षा जास्त याच्यामध्ये त्याचा उपयोग होत असेल. फॉर एक्झाम्पल विजेचा आपण पाहतो की इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या कोणत्या पण डिव्हाइससाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असेल. फॅन, फ्रीज, कूलर, एसी, टीव्ही जे काही असेल ते सगळं विविध उपयोगामध्ये येत असेल त्याची लवचिकता काय असणार आहे? जास्त असणार आहे. नेक्स्ट आहे पर्यायी वस्तू. पर्यायी वस्तू म्हणजे एकाच जागेवर दुसरीचा वापर करणं. जसं आपण खूपदा ऐकलेलं आहे, चहा महाग झाली असेल तर आपण कॉफीचा वापर करतो, कॉफी महाग झाला तर चहाचा वापर करतो. अशी वस्तूच्या संदर्भात मागणीची लवचिकता काय असणार आहे? जास्त असणार. क्योंकि त्याचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्याची लवचिकता वाढते. नेक्स्ट आहे पूरक वस्तू. पूरक म्हणजे एकाच्या मुळे दुसऱ्याच्या चालना होतो. फॉर एक्झाम्पल जसं आता माझ्याकडे गाडी असेल तर गाडी चालवायसाठी मला पेट्रोलची आवश्यकता आहे. पेट्रोलची किंमत किती पण वाढली असेल पण गाडी मध्ये ते टाकणं आवश्यक आहे. तर ते हे वस्तू कशी आहे? पूरक वस्तू. या संदर्भात पण मागणीची लवचिकता कसं असणार आहे? जास्त असणार आहे. नेक्स्ट आहे शीघ्र नाशवान वस्तू म्हणजे लवकरात खराब होणारी वस्तू. याची लवचिकता कमी राहते. याचं मुख्य कारण असं आहे की हे जे आहे हे आवश्यक वस्तू आहे. म्हणजे आपण जसं शीघ्र नाशवान जसे दूध, दही, आपले भाजीपाले हे सगळं काय आहे? रोजच्या जीवनासाठी आवश्यक वस्तू आहे. ते आपल्याला आवश्यकता असतो. त्याची किंमत वाढली पण असेल तेव्हा पण ते लवकर नाश होणारी वस्तू त्याचा आपण उपभोग ऍट अ टाइम घेत असतो. त्याच्यामुळे त्याची लवचिकता कमी असते. आणि शेवटच्या टिकाऊ वस्तू. टिकाऊ म्हणजे जे लॉंग टर्म मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. जसं आपला फर्निचर आहे, ब्लॅकबोर्ड आहे, जे
खूप म्हणजे कमी वेळासाठी जास्त वेळ, म्हणजे बेंच, कार, एसी, टीव्ही हे सगळं काय लॉंग टर्म चालणारी वस्तू आहे. या वस्तूची लवचिकता कशी असणार आहे, जास्त असणार आहे. या रीतीने आपण पाहिला की हे जेव्हा आपण किंमतजन्य लवचिकताचं मापन करत असतो तर या मापन करण्याच्या मागचा उद्देश आपल्या जीवनावर कितीपत प्रभावित होते हे सांगण्याचे मी याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. धन्यवाद.